नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 54. राकेश आणि रीटा घरी आले होते. आरोही, जान्हवी, सिद्धार्थ आणि अभिजितचा हसण्या खिदळण्याचा आवाज दोघांच्या कानी पडला. हेच पाहायचं बाकी राहिलं होतं. माहीत नाही पुढे काय होणार आहे. रीटाने नाक मुरडलं आणि राकेशचं डोकं फिरलं. अभिजित, राकेशच्या आवाजाने सर्वजण दचकले. येस डॅडी. अभिजित उठून उभा राहिला. हा काय तमाशा लावला आहे आणि ही सजावट कशासाठी केली आहे? राकेशने विचारलं. भाई आणि वहिनी लग्नानंतर पहिल्यांदा घरी आले होते. त्यांच्या स्वागताची तयारी केली होती, जान्हवीने सांगितलं. हॉस्पिटलमध्ये त्रिशा जीवन मरणाच्या दारात उभी आहे आणि तुम्हाला हा बालिशपणा सुचत आहे. ही मुलगी गरीब घरची आहे म्हणून तिच्याकडून मॅनर्स आणि क्लासची अपेक्षा ठेवू शकत नाही. पण तुम्ही तर समजदार आहात ना, राकेश म्हणाले. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, पण तुम्ही हे विसरत आहात की मुलं बऱ्याच गोष्टी आपल्या वडिलांकडून शिकत असतात. विसरलात? माझी आई गेल्यानंतर तुम्ही काहीच महिन्यामध्ये नवीन संसार थाटला होता. विश्वजितला पाहून राकेश वरमले होते. मला तसं म्हणायचं नव्हतं. अमितला आपली गरज आहे. त्याच्यासोबत रिलेशन खराब करून चालणार नाही. बाकी तू समजदार आहे, राकेश म्हणाले आणि आतमध्ये निघून गेले. त्यांच्या अशा वागण्यामुळे आरोही दुखावली होती. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आरोही बेडरूममध्ये आली होती. विश्वजित स्टडी रूममध्ये बसून काही मेल चेक करत होता. विश्वजित सोबत लग्न करून आरोहीने बरेच दुश्मन जन्माला घातले होते. यापुढे तिला प्रत्येकाचा सामना करावा लागणार होता. नाहीतर या घरात तिचा निभाव लागणार नव्हता. तू अजून झोपली नाहीस? बऱ्याच उशिराने विश्वजित आतमध्ये आला. तुमचीच वाट पाहत होते, आरोही म्हणाली. तसा तो मिश्किल हसला आणि तिला मिठीत घेतलं. आज तुला त्रास देणार नाही म्हणून तू झोपू शकते, विश्वजित तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि ती गोड लाजली. मला तसं म्हणायचं नव्हतं, आरोहीने त्याच्यासमोर पाठ केली. विश्वजितने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. दुर्लक्ष करायला शिक, सुखी राहशील. हे घर तुझ्या नवऱ्याचं आहे. मालकीण आहेस तू. तुझा रुबाब विश्वजित पाटीलच्या बायकोला शोभण्यासारखा हवा. विश्वजित तिचा हात हातात घेत म्हणाला. मोठ्यांना दुखावून चालत नाही आणि ते आपल्या जागी योग्यच आहे. आरोही त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाली. तू जास्त विचार करू नको आणि पॅकिंग करायला घे. आपण काही दिवस बाहेर जाणार आहोत. आधीच त्रिशा माझ्या डोक्यात गेली आहे. मला आणखी मनस्ताप नको, विश्वजित म्हणाला. अशाने अमित अंकल यांना वाईट वाटेल. आपण काही दिवस थांबलो असतो तर? असे करणे आरोहीला प्रशस्त वाटत नव्हतं. जगाचा विचार करणं मी सोडून दिलं आहे. वेळ आल्यावर प्रत्येकाने आपले रंग दाखवले आहे. माझ्यासाठी जान्हवी, अभिजित आणि तू महत्त्वाचे आहे. बाकी मला कोणाचं देणं घेणं नाही. तू पण छोट्या मेंदूला जास्त ताण देऊ नकोस. हनीमूनवरून आल्यानंतर तू ऑफिस जॉईन करणार आहे. तुलाही स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. तू स्वावलंबी असावं असं मला वाटतं.
पुढे जाऊन मला काही झालं तर? विश्वजित पुढे काही बोलणार. आरोहीने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. असा विचार स्वप्नात पण करायचा नाही. आत्तापर्यंत माझं प्रत्येक नातं माझ्यापासून दुरावलं गेलं आहे. मी तुम्हाला स्वतःपासून दूर जाऊन देणार नाही, कधीच नाही. आरोहीच्या डोळ्यातील अश्रूचा थेंब त्याच्या गालावर ओघळला, ज्याचं विश्वजितला वाईट वाटलं. त्याने तिच्या केसांमध्ये हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांमध्ये ओठ मिसळले. दोघेही त्या स्पर्शामध्ये न्हाऊन निघाले होते. दुबईमधील एका अलिशान बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर कॉन्फरन्स मीटिंग सुरू होती, ज्यासाठी देशातील बरेच VIP उपस्थित होते. ज्या माणसाची ही कंपनी होती त्याचं दुबईमध्ये बरंच नाव होतं. त्याचे बरेच अवैध बिझनेस होते, ज्यामधून कमावलेला पैसा तो बिझनेसमध्ये लावत होता आणि वाईट करत होता. म्हणून समाजामध्ये तो ताहाट मानेने जगत होता. त्याच्यासोबत वैर करण्याचं धाडस कोणामध्ये नव्हतं. त्याची दहशतच अशी होती. सॉरी बॉस, एमर्जन्सी कॉल आहे, सेक्रेटरीने सांगितलं. त्याला असं डिस्टर्ब केलेलं आवडत नव्हतं. त्याने वैतागत कॉल घेतला. पलीकडून तो जे ऐकत होता त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते. फक्त 5 मिनिट त्याचं कॉलवर बोलणं झालं. त्यानंतर त्याने लगेच मीटिंग संपवली आणि बिल्डिंग बाहेर निघाला. सिक्युरिटी गार्डने गाडीचा डोर ओपन केला. तो आतमध्ये बसला आणि गाडी स्टार्ट झाली. त्याने आपल्या मोबाईलमध्ये एक नंबर डायल केला. मयंक जिथे कुठे असेल, मला तो अर्ध्या तासामध्ये माझ्या समोर हवा आहे, असं बोलून त्याने कॉल कट केला आणि सिगार शिलगवली आणि शांतपणे झुरके घेऊ लागला. त्याने ठरवलं होतं की यापुढे तिच्या लाईफमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. पण आज इतक्या वर्षानंतर तिचा कॉल आला होता. तिने मदत मागितली होती, म्हणजे प्रकरण हाताबाहेर गेलं असणार. त्याशिवाय ती कॉल करणार नव्हती. भूतकाळात घडलेल्या गोष्टी तो विसरला नव्हता, कारण त्या विसरण्यासारख्या नव्हत्या. सकाळी आरोही विश्वजितच्या कुशीमधून बाजूला झाली. नेहमीप्रमाणे तिला लवकर जाग आली होती. तिने पाहिलं तर विश्वजित शांत झोपला होता. ती स्वतःशी हसली आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. या घरची सून या नात्याने तिला जबाबदारीने वागावं लागणार होतं. आरोही तयार होऊन बाहेर आली. गुलाबी कलरची साडी, त्यावर मोजकेच डायमंडचे दागिने, यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. आधी तिने देवपूजा केली आणि किचनमध्ये गेली. अजून कोणीही झोपेतून उठलं नव्हतं. तिने कॉफी बनवली आणि जान्हवीच्या रूममध्ये गेली तर ती आरशासमोर तयार होत होती. आज तू लवकर उठलीस, ही तयारी कशासाठी आहे? आरोहीने विचारलं. गुड मॉर्निंग वहिनी, माझ्या पेंटिंगचं एक्झिबिशन आहे, त्यासाठी चालले होते, जान्हवीने सांगितलं. मी आले असते, पण आम्ही बाहेर जाणार आहोत, आरोही म्हणाली. तुम्ही हनीमूनसाठी चालला आहात ना? क्या बात है वहिनी, मजा आहे तुमची, जान्हवी म्हणाली आणि आरोही गोड लाजली. तुझं ना काहीही असतं, कॉफी संपव, मी ब्रेकफास्ट बनवते. आणि हो, सिद्धार्थला सोबत घेऊन जा, अशी एकटी जाऊ नकोस, आरोहीने सांगितले.
सॉरी वहिनी, मी त्याच्यासोबत कुठेही जाणार नाही. इनफॅक्ट माझी त्याच्यासोबत बोलायची पण इच्छा नाही. जान्हवीचा चेहरा पडला होता. तुझं ना काहीही असतं. आता मध्येच तुला काय झालं आहे? आरोहीने विचारलं. सिद्धार्थ हा त्रिशाचा बॉयफ्रेंड होता. इतकी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवली, जे मला अजिबात आवडलं नाही. जान्हवीचे डोळे भरून आले होते. किती वेळा सांगितलं आहे जान्हवी, तू कमजोर नाहीस, असं रडायचं नसतं. आणि सिद्धार्थने जाणून बुजून काहीच केलेलं नाही. त्याने सांगितलं असतं तरी काही फरक पडला नसता. त्रिशा त्याच्या आयुष्यातून केव्हाच निघून गेली आहे. म्हणून नको ते विचार मनातून काढून टाक. आरोहीने तिची समजूत काढली. सिद्धार्थ आणि त्रिशाचे नको त्या अवस्थेत असलेले फोटो तिच्या नजरेसमोरून जात नव्हते. राकेश आणि रीटा हॉलमध्ये आले होते. आरोहीने दोघांना कॉफी दिली. श्याम, श्याम, राकेश मोठ्याने ओरडले. तसा घरामध्ये काम करणारा नोकर बाहेर आला. काय झालं मालक? श्यामने विचारलं. घरातील कूक मेले आहेत का? किती वेळा सांगितलं आहे की आम्हाला वेळेवर कॉफी हवी असते. राकेशचा बिहेवियर पाहून रीटा सुखावली होती. मी पण कॉफी बनवली आहे. हवं तर मला मोलकरीण समजा, आरोही म्हणाली. असं काय बोलत आहात मॅडम? तुमच्या नवऱ्याने ऐकलं तर काय विचार करतील? तुम्ही मालकीण आहात. हे घर तुमचं आहे. उलट आम्हाला घाबरून राहायला हवं, नाहीतर आम्हाला घरातून हाकलून देतील, राकेश खोचकपणे म्हणाला, ज्यामुळे आरोहीचे डोळे भरले. प्लीज डॅडी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचा बिहेवियर अभिजितला अजिबात आवडला नव्हता. मी कसं वागायचं हे तू मला शिकवणार आहेस का? तुझ्या भाईच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस, नाहीतर पुढे जाऊन पस्तावशील, राकेश म्हणाले. आरोहीला आणखी वाद नको होते, म्हणून ती आतमध्ये निघून गेली. विश्वजित सोबत लग्न होऊन देखील तिचं दुःख कमी होत नव्हतं. त्रिशा बऱ्यापैकी सावरली होती. तरीही विश्वजितचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तिने स्वतःला एका रूममध्ये बंद केलं होतं. आपल्यासोबत असं काही होईल हा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. त्रिशा बेटा, असं उदास होऊन कसं चालेल? माझी मुलगी कमजोर नाही, जे एक साध्या वादळाने कोलमडून जाईल. तुझ्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाणार. आता तोच तुला न्याय देईल, अमृता म्हणाली. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? त्रिशाने विचारलं. वेळ आल्यानंतर सांगेल. इनफॅक्ट तुमची भेट घालून देईल, अमृता म्हणाली. तू कोणाबद्दल बोलत आहेस? अमित आतमध्ये आले. त्यांनी दोघींचं बोलणं ऐकलं होतं. एक बाप म्हणून तू कमी पडलास अमित, नाहीतर आपल्या मुलीची ही अवस्था झाली नसती. पण मी माघार घेणार नाही. विश्वजितची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता तू बघशील मी त्याची काय अवस्था करते ते. त्याचा जीव आरोहीमध्ये आहे ना? आता तीच आरोही त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार, हे माझं प्रॉमिस आहे, अमृता म्हणाली. अमितला तिच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता, पण लवकरच सत्य बाहेर येणार होतं आणि त्यांना आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळणार होती. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.